आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अधिकृत भेटण्याची जागा शासकीय बंगला, गोपनीय बैठका हॉटेलमध्ये होतात। राऊतांचं शेलारानं उत्तर, मुख्यमंत्री राज ठाकरेंना भेटले असं बोलून गैरसमज पसरवू नका अशी शेलार यांची होती प्रतिक्रिया। पूर्व विदर्भात शिवसेनेला आणखी 2 धक्के, शिवसेना वर्धा शहर प्रमुख निखिल सातपुते आणि उपजिल्हा प्रमुख शैलेश रावेकर यांचा राजीनामा। अहमदाबाद विमान दुर्घटनाग्रस्त माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचं पार्थिव कुटुंबाला सुपूर्द, राजकोटमध्ये अंत्यसंस्कार। अमित शहांसह गुजरातचे मुख्यमंत्री आणि राज्यपालही अंत्यदर्शनासाठी उपस्थित। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 47 जणांचे डीएनए जुळले, 24 जणांचे मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द, तर राजकोटमध्ये रुपाणींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानाचे वेळापत्रक बघून विमानतळावर या, एअर इंडियाकडून प्रवाशांना महत्त्वाची सूचना। पावसामुळे विमानाच्या वेळेत बदल होण्याची शक्यता। कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध करण्यासाठी कोल्हापूर शहर परिसरातील 20 गावं उद्या पाळणार बंद। कोल्हापूर हद्दवाढी संदर्भात मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर कडक बंद। आजपासून शाळा सुरू, पालघरच्या दुर्वेशमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्यमंत्र्यांकडून मुलांचं स्वागत। केस गळतीनंतर बुलढाण्यात नवीन आजार, मेहकर तालुक्यातील शेलगावातील नागरिकांच्या हातांना भेगांचा आजार, आरोग्य पथक दाखल, रुग्णांना इस्बगोल झाल्याचं समोर। तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून तुळजाभवानी देवीचा भारतमाता असा उल्लेख असलेलं पत्र अखेर मागे।